रात्रभर मी हे छोले भिजत ठेवले होते। त्यानंतर कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊया। छोले व्यवस्थित शिजले नाही तर आपली भाजी सुद्धा चांगली होत नाही। तर यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी आणि थोडं मीठ घालून 2 शिट्ट्या काढायला ठेवूया कुकर। त्यानंतर फ्राय पॅन मध्ये 2 मोठे चम्मच तेल, यामध्ये जिरे मोहरी 1-1 चम्मच, चिमूटभर हिंग, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी। व्यवस्थित परतून घेऊया। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करूया। आलं लसूण पेस्ट सुद्धा अर्धा मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये। त्यानंतर लगेचच वाटण टाकूया। हे वाटण मी टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांनी बनवलेलं आहे। तर हे वाटण ॲड केल्यानंतर लगेचच सुखे मसाले ॲड करून घेऊया। तिखट, हळद आणि किचन किंग मसाला, आपल्या आवडीनुसार मसाले तुम्ही कमी जास्ती करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून मसाला परतून घेऊया। झाकण ठेवल्याने आपला मसाला लवकर तयार होतो। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। हाय फ्लेमला मिनिटभर आपण हा मसाला परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चम्मच छोले मसाले ॲड केलेले आहे। मी छोले मसाला हा रेडीमेड आणलेला आहे, पण छोले मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण शिजवलेले छोले ॲड करूया। मी हे पाणी ॲड करणार नाही, फक्त छोले जे आहेत ते ॲड करणार आहे। तर मसाला तुम्ही बघू शकता मस्त असा परतला गेलेला आहे। तर यामध्ये छोले ॲड करूया। त्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवावी। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। छोले आपले व्यवस्थित शिजलेले आहे। तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करावं। मी पहिले अर्धा वाटी पाणी ॲड केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं। तर त्यानंतर आणखी थोडं पाणी ॲड केलेलं आहे। टोटल मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि परत अर्धा चम्मच छोले मसाला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हाय फ्लेमलाच एक उकळी येऊ देऊया। त्यानंतर बघू शकता छोले आपले मस्त असे शिजलेले आहेत। आपली छोले मसाला रेडी झालेला आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर। ही भाजी तुम्ही भाताबरोबर, पुरी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।